नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय काव्य सफरचा पुढचा भाग. आतापर्यंत जशी तुम्ही मला साथ दिली तशी यापुढेही द्या. माझ्या कविता आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आजची माझी कविता आहे, आजही मनात तू तशीच आहेस. माझी दुसरी कविता होती की तू गेल्यापासून. असं समजा की ही कविता तिचाच नेक्स्ट व्हर्जन आहे, तिचं पुढचं व्हर्जन आहे. आपण एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर आपण तिची काही काळ वाट बघतो. असं नाही की आपल्याला रोजच तिची आठवण सतवत राहते, पण एका विशिष्ट वेळेनंतर आपण पुन्हा त्या व्यक्तीमध्ये रमतो, पुढे जातो, पुन्हा त्या व्यक्तीमध्ये रमतो. आणि ही कविता त्याच्यावरच आहे, त्या भावनेवरच मी लिहिलेली आहे. तर सुरुवात करतो. आजही मनात तू तशीच आहेस. 4 वर्ष झाली पाहिलं नाही तुला, 4 वर्ष झाली पाहिलं नाही तुला, पण डोळ्यासमोर तू अजून तशीच आहेस. तुझी खल भरणारं अजून कोणी भेटलं नाही, तुझी खल भरणारं अजून कोणी भेटलं नाही. तुझ्याहून रडताना डोळ्यातलं पाणी अजून तरी आटलं नाही. प्रत्येक क्षणाला तुझी याद येते, प्रत्येक क्षणाला तुझी याद येते. हसऱ्या मुखाने मला साथ देते. क्षणाक्षणाला क्षण उभे राहतात, क्षणाक्षणाला क्षण उभे राहतात. क्षणाच्या त्या स्तब्ध प्रसंगात सगळे मलाच पाहतात. कदाचित नियतीचा तो का डाव नसावा, नियतीच्या नीतीचा तो का घाव नसावा. प्रश्न असंख्य उत्तर शून्य, प्रश्न असंख्य उत्तर शून्य. जगण्या विसरता मूल्य नगण्य. अगर बिताए वो पल हम फिर जी पाते, तो बीते हुए लम्हे यूं यादें न बन पाते. अगर बिताए हुए वो पल हम फिर जी पाते, तो बीते हुए लम्हे यूं यादें न बन पाते. गलियों का दामन खुदगर्ज ना होता, तो खुदा पे इंसाफ करने का कर्ज न होता. आज फिर दिल यादों के साए में खोना चाहता है, आज फिर दिल यादों के साए में खोना चाहता है. आंखों तली तुम्हारी तस्वीर छुपाए सोना चाहता है. बारिश की रिमझिम में महफूज होके रोना चाहता है. यूं तो वजह नहीं है तुम्हें परेशान करने की, लेकिन बेवजह तुम्हें फिजूल बातों में उलझाना चाहता है. वक्त के इस दौर में हम यूं बेबस हुए कि बीते हुए लम्हे फिर से जीना चाहता है. आज फिर दिल यादों के साये में खोना चाहता है. धन्यवाद.